हॅलो आजी, अगं तू ताईला का जाऊ दिलं? बापरे, रडतीये का ती खूप? झोप झाली का तिची पूर्ण? बरं, मी बघते काय करायचं ते. बाय. हे बघा मॅम, मी तुम्हाला सगळी सिच्युएशन नीट समजावून सांगितली होती आणि अपॉइंटमेंटही घेतली होती ना तुमची. मग हो बरोबर आहे, पण अहो पण काय तुम्ही असं अचानक वेगळं काही सांगाल मग राग नाही येणार मला? तुम्ही जी माहिती दिली त्यापेक्षा वेगळीच माहिती आमच्याकडे आली असेल तर आम्ही काय करणार? वेगळी माहिती? हे बघा मॅम, तुम्हाला माहिती आहे माझी परिस्थिती काय आहे ते. मी एकटी आहे मॅम, माझंच आयुष्य कठीण आहे. मी त्या मुलीला कसं सांभाळणार आहे? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना त्या मुलीची खूप सॅड स्टोरी आहे म्हणून. मग हे सगळं मी तिच्या भल्यासाठीच करते. मग प्रॉब्लेम काय तुमचा? तुम्ही जर खरं सांगितलं असतं ना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण खरी परिस्थिती कळली आहे म्हणून तुमचा राग आलाय. तुम्ही आमचा वेळ वाया नका घालू. सत्य परिस्थिती कळली म्हणजे? तुम्ही काही बोलाल आणि मी ऐकून घेईन तुमचं. हे बघा मॅडम, तुम्हाला अनाथ आश्रमची नाही पाळणा घराची गरज आहे आणि ईशा अनाथ नाहीये. काय बोलताय तुम्ही मॅम? हे बघा, तुम्ही वाटेल ते बोलताय आणि तुम्ही मला खोट्यात पाडताय. तुम्हीच खोटं बोलताय. ती अनाथ नाहीये, तिला दोघं आई वडील आहेत आणि तिची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत. वा, हे नवीनच कळतंय मला. तुम्ही कुठली तरी वेगळी स्टोरी बनवली आहे मॅम. हे खोटं आहे. मी तुम्हाला जे सांगते ते खरं आहे. त्या मुलीचं कोणीच नाहीये ना, आई ना बाबा. तिला दोघेही आहेत. तुम्हीच खोटं बोलताय. कोणी सांगितलं तुम्हाला? मी. विक्रांत, तू? साहेब तुम्हीच सांगा. मुलीचं नाव ईशा विक्रांत दळवी आणि मी विक्रांत दळवी. तिचा बाप तुझ्या समोर उभा आहे. मॅम हे बघा, तुम्ही प्लीज यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्याकडे तिचा जन्म दाखला आहे मॅडम, कसा नाही विश्वास ठेवणार? तुम्ही तर तिची कुठचीच कागदपत्र नाही असं सांगितलं आणि आपला डिवोर्स झाला नाहीये ना अजून. सो तू माझी बायको आहेस आणि ईशाची आई, नाही का? सो आय एम सॉरी, पण तू तिला इथे नाही ठेवू शकत. आता सांगा मी कोणावर विश्वास ठेवू? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.